सो वन्स अगेन वेलकम टू द न्यू व्लॉग. आता आम्ही नवीन व्लॉग स्टार्ट केला आहे. आज मी आणि सुनीत बाहेर चाललो आहे कोलाब्याला. जस्ट एक नॉर्मल फिरायला म्हणून आणि थोडीफार शॉपिंग पण करायची त्याच्यासाठी, कारण की 2 स्पेशल थिंग्स आल्या आहेत या मंथमध्ये. तर त्याच्यासाठी पण म्हटलं चला सुनीतला थोडंसं लुटूया. तर त्याप्रमाणे चला आज भरपूर काय काय चाललं आहे, विचार प्लॅन आहेत पुढचे काय काय करायचं आहे. 4 वाजलेत आता आणि आम्हाला निघायचं आहे. बाय ट्रेन जाणार आहे आम्ही. तर थोडं ऊन पण कमी दिसतं आहे. तर आता आपण निघूया आणि मग व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मला बघत राहा की आम्ही आज कसं शॉपिंग करतो आणि काय करतो. आणि मला कमेंट्स भरपूर करा आणि खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स करून सांगा की कसं वाटलं, काय वाटलं. तर माझ्यासोबत तुम्ही पण शॉपिंग करा आणि बघा आजचं मुंबईचं कोलाबा मार्केट. आणि तर आम्ही निघालो आता गाईज, तयार होऊ. मैं लुटने निकला हूँ. असं काय नाही आहे, तिथे गेलं तर ह्याची पण शॉपिंग होते आणि माझी खूप शॉपिंग होते, ह्याची खूप कमी होते. तर आता ऊन पण कमी आहे त्या मनाने, त्यामुळे काय वाटत नाही आहे जास्त बाहेर पडायला. तर आता आम्ही निघालो, ट्रेनची वेट करतो. तर बघूया, स्लो ट्रेनने जायचा विचार केला, कारण ॲज युजल तोच टायमिंग होता फास्ट आणि स्लोचा. तर आम्ही 5 वाजेपर्यंत मे बी पोहोचू तिथे कोलाब्याला. सो आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि चाललो आहे कोलाब्याला बीचला. सुनीत मध्ये मध्ये मला असंच डिस्टर्ब करत राहतो, पण ठीक आहे आता पोहोचतो आम्ही, चाललो आहे. तर दाखवतो पुढे काय कसं जातं. मला काय बोललेला की शॉपिंगसाठी चालली आणि इथे आल्याला पहिलं स्वतःचे ते कुठे टी शर्ट भेटतात ना तिथे घेऊन चाललंय आता, एवढं चालत चालत दरवेळेस सारखं. आणि मला बोललेला बघितलं, कळेल आता चांगलंच. सो आता आपण पोहोचलेलो आहे स्टेशनवरनं. आता डायरेक्ट आम्ही टॅक्सीज केली. तर जाऊया आता, बोलली चौपाटीला पहिले जाऊया, कारण की टाईम तसं सनसेटचं व्हायला पण लागलं आहे. आम्हाला सनसेटसाठी मेन यायचं होतं आणि शॉपिंगसाठी. तर आता डायरेक्ट तिकडेच जाऊ आम्ही. आता पहिला पाणीपुरी स्टार्ट केलेली आहे. पानीपुरी तो झालेला है आता. फर्स्ट आके यहाँ पे आके पानीपुरी स्टार्ट की हमने और अंकल मस्त पानीपुरी दे रहे हैं बना के. थँक्यू अंकल. कशी वाटली का पाणीपुरी? भारी पाणीपुरी होती, टेस्टी होती. मला तर तिखटच लागते, नाही स्पायसीच आवडतं. आता हे पाणी प्यायचं. थँक्यू अंकल. टोस्ट सँडविच आलेला आहे. चिल्ली चीज वेज टोस्ट सँडविच आलेला आहे. पाणीपुरी नंतर ते खायचंय इच्छा झालेली आहे. चौपाटीवर आल्यावर असंच काहीचं खायला आवडतं. आणि इकडे भरपूर स्टॉल्स आहेत बसायसारखं, चटई वगैरे. इथे पण खूप स्टॉल्स आहेत. तर आता आपण ह्याच्यावर ताव मारूया आणि मग सनसेट बघूया आनंदाने. रेडी? चौपाटीवरती चालतोय. तर बघू शकता जरा सनसेट व्हायला आलेला आहे, तर चांगलं वाटतंय. आणि इथे क्राऊड पण खूप आहे. समर वेकेशन असल्यामुळे कदाचित खूप लोक आलेले आहेत फिरायला वगैरे. आणि मुंबईचं तर मेन लोकेशन आहे गिरगाव चौपाटी, तर भरपूर आहे लोक इथे. गर्दी आहेच आहे त्या मनाने, नेहमीच असते म्हणा. मी आणि सुनीत मला वाटतं इथे दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा आलो इकडे गिरगाव चौपाटीला. आता ही 3री वेळ असेल. तर आता सँडविच वगैरे खाल्ले, फुल झालं. आता जागा शोधते कुठेतरी शांत बसायला आणि सनसेट बघायला भेटेल. इथे बसलोय चटई घेऊन, खूप निवांत वाटते पाण्याचा आवाज ऐकून. थोडा गर्दीचा आवाज येतोय पण शांतता त्या पाण्याच्या आवाजाने खूप रिलॅक्स वाटते, एकदम मस्त. आणि सनसेट बघायला आलेलो, सनसेट तिकडे झालाय. मे बी मरीन्सला चांगला दिसलं असतं, बट चांगली हवा चालली आज. अजिबात असं ऊन नाही, थंडी हवा वाटते, जसं की पावसाळा होणार आहे. ढग पण कसे झालेत. आणि इथे बघू शकता छोट्या पोरांची खूप मजा चालली आहे. इथे पॅरेंट्स आलेत त्यांच्या मुलांना घेऊन. उन्हाळ्यातल्या पिकनिक म्हणजे
छान वाटतंय पण लाटांचा आवाज मस्त वाटतं. इथे माझ्या नवऱ्याचं दुसरंच कारनामे चालू आहेत व्हिडिओ सेट करायला. कॅन्डी फ्लॉक्स. अजून मोठी नाही झाली असं वाटतं तू. झाली आहे पण कधी कधी छोट्या गोष्टी करायला लहान मुलांसाठी सगळ्याच गोष्टी. मला या कावळ्यांची भीती अरे काय रे बाबा तुझं काय झालं इकडे? अरे इकडे इकडे इकडे. तुला खायचंय? घे दिलास तर खाईन थोडासा. खा तू लहान आहे. अच्छा मी लहान आणि तू जाऊन दे. चौपाटीवर आलं की ही एक मज्जा असते की सतत काय ना काहीतरी घेऊन खायचं. माझा कॅन्डी फ्लॉस घेऊन झालाय आणि आता ह्याला चणे शेंगदाणे खायची सुचले. बसल्या बसल्या फक्त खायचं काम करायचं. तू नाही खाणार? टेस्टिंग. सुनीत गेलाय तो तिकडे पाण्याचे फोटोज आणि व्हिडिओज काढायला गेलाय. लाटा येतात त्या पाण्यांमध्ये. जरा वेळ बसली आहे. फेरीवाले तर सततच असतात काही ना काहीतरी पण चांगले सोय आहे की लोकांना उठून जायला नको म्हणून ठीक आहे. मला हे पाणी आणि हे बीचचं वाईब खूप आवडतं. म्हणजे मला शांतता जास्त प्रेफर करेल मी. कारण की बीचला बघून म्हणजे या पाण्याच्या बघून आपण अथांग सागरमध्ये असं वाटतं जातोय आपल्या. मी खूप असं मेडिटेटिव्ह होऊन जाते. एकदम शांत होऊन जाते. स्तब्ध विचार करत करत की एकदम सायलेंट राहावं असं वाटतं मला. इथे कधी बीचवर आली तर मी जास्त असं मस्ती वगैरे कधीतरी पाणीमध्ये खेळायचं फॅमिली वगैरे. पण असं एकटं कधी आलो ना तर मला असं जास्त वेळ पाण्याला बघून बसायला आवडतं. शांत वाटतं खूप. चला ह्याची व्हिडिओग्राफी होईल तोपर्यंत. आलाय माझा बिचारा नवरा. मिळाले फोटोज व्हिडिओज काढले व्हिडिओज. तुझ्यासाठी व्हिडिओ काढायला ना. किस केली व्हिडिओ. कसं वाटलं पाण्याजवळ जा? चांगलं आहे पाणी पण खूप आपल्या इकडे खूप असं म्हणजे कचरा बिचरा म्हणून ते जरा चांगलं नाही वाटत. नाहीतर पाणी खूप लहान पोरं पण खेळतात बघ ना काय भारी. चिकूला घेऊन यायचं आपल्याला. हा चिकुडी जरा मोठा झाला की मग. About words, but it sounds like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm. Beachy ambience, since this one's not about lyrics. काय लगा Just imagine the soft fingerpicking. जा ना मग जा त्यांच्यावर जरा थांब ना थोडा. सोबत फोटो काढता काढता व्हिडिओज काढता काढता इथे संध्याकाळ झाली. लाईट चालू झाल्या सगळ्या रोडच्या. तर व्ह्यू किती छान वाटतं बघायला पूर्ण. आणि अजून पण लोकांची गर्दी. आम्ही पण आता निघतोय पण लाईटिंग किती छान वाटते बघू शकतो. अजून पण लाटा चालू आहे. मेस्मरायझिंग आहे ही गोष्ट खूप. आवाज पण ऐकायला. मला कमेंटमध्ये सांगा कोणाला कोणाला आणखी बीचेसचं फिरायला आवडत असेल तर प्लीज. आता निघतो आम्ही. पाय पण माखलेत पूर्ण. तर चला आता भेटूया नेक्स्ट डेला. तर आम्ही आता निघालो बीचवरनं आणि खूप ट्रॅफिक आहे इथे. वानखेड्याला मॅच असल्यामुळे मुंबई इंडियन्सची तर ट्रॅफिक पण खूप आहे. मुंबई इंडियन्स कम ऑन कसं बोलतात मुंबई इंडियन्स. तर आता आम्ही कोलाब्याला चाललोय. मुश्किलीने टॅक्सी पण मिळाली आम्हाला. तर आता बघू कोलाब्याला की आता वाजलेत 7:30. तिथे बीचवरच आमचा जास्त टाइम गेला. सो एकदम अर्धा तास टॅक्सीमध्ये बसून वैतागलं ट्रॅफिकने. तर आता आम्ही पोहोचलोय कोलाबाला
आणि इकडे बस आलेली आहे, दाखवता नाही येणार पण कोलाबाला पोहोचलं लेट. आता स्टार्ट करूया आणि बघूया शॉपिंग. कैफे और इधर ही भाई का शॉप है, तो सब लोग आके ज़रा इधर से शॉपिंग करो. सिर्फ एक बार बोलो, अपने आप कम हो जाएगा. हाँ भैया, हाँ कम करके देगा. चलो थँक्यू. क्यूबचा वन पीस घेतला, तो मला आवडलाय खूपच. चांगला दिसतो, पार्टी वेअर, बर्थडे वेअर. आता बर्थडे पण येतोय तर चांगलं वाटतं. तर बघूया. आणि या अंकलला दिला आम्हाला बार्गेन करून. के पास आओ, मस्त सिर्फ बोलने का. ट्रेडिशनल ड्रेसेस वरती वगैरे घालायला पण खूप इच्छा होते घ्यायची, पण ड्रेसेस नाही. तर आता फायनली बार्गेन करून 650मध्ये 2 शॉप्स घेत आहेत ऑलरेडी. खूप नाटक केलं भैयाने, पण ठीक आहे. तर आता पण चप्पल घालायला, चप्पल पण हवी. काय चप्पल पण कॉटन कलर. ये दुकान है ना, इसके सामने ये भैया का दुकान. सब लोग आओ और जल्दी जल्दी कर दो भैया का पूरा शॉप में. ये तो ऐसे ही बोलते हैं क्या. झालं ना तुझं, झाली शॉपिंग. करायची होती वर्किंग, पण ते कटकट करतात. बार्गेनिंगला माहिती नाही आज का सगळे सस्तेच झालं, आम्ही लेट आलं. बाय बाय. आता कोलाबावरनं डायरेक्ट स्टेशनजवळ आलो आणि आता रात्रीची दाबेली खातोय, ते पण या व्ह्यू सोबत. तर खूप भारी वाटतंय बघायला रात्रीचं. सो लेट्स एन्जॉय अवर दाबेली. आता चाललो आम्ही घरी.